मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. खूप मोठी खुशखबर आलेली आहे. लाडक्या बहिणी खुश झालेल्या आहेत. खूप दिवसांपासून त्या ई-के-वाय-सीची वाट बघत होत्या. ती आता शेवटी होणार आहे आणि त्याची तारीख निश्चित झालेली आहे, पक्की झालेली आहे. तर ज्या बहिणींची के-वाय-सी चुकली होती किंवा राहून गेलेली होती किंवा मग केल्यावरही सक्सेसफुल दाखवल्यावरही त्यांना हप्ते आले नाहीत, तर त्या सर्व महिलांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा राहणार आहे. कारण की शेवटची संधी आहे. बघा, यानंतर मुदतवाढ मिळणार नाही. लक्षात घ्या, ही शेवटची संधी तुम्हाला दिलेली आहे. 31 डिसेंबरपर्यंत शेवटची संधी होती आणि त्यानंतर तुम्हाला ही संधी मिळणार नव्हती. परंतु 50 ते 60 लाख बहिणींची के-वाय-सी अजून बाकी राहिली होती, पूर्ण झाली नव्हती किंवा मग चुकली असल्याकारणाने त्यांना हप्ते मिळाले नाही आणि त्याचमुळे ज्या काही बहिणी आहेत या रस्त्यावर आलेल्या होत्या आणि त्यांनी धरणे आंदोलन केले होते, चक्का जाम केला होता आणि त्यानंतर शासनाला याची दखल घ्यावीच लागली. आणि पुन्हा के-वाय-सीसाठीची जी काही तारीख आहे ती देण्यात आलेली आहे. या अगोदर आदितीताई तटकरे यांनी ट्विट केलेलं होतं की लाडकी बहीण योजनेची पडताळणी होणार आहे. प्रत्यक्ष पडताळणी होणार आहे आणि अंगणवाडी सेविका यांची प्रत्यक्ष पडताळणी करून निकषांच्या आधारावर त्यांची के-वाय-सी करणार आहे. परंतु तारीख दिलेली नव्हती. परंतु आता ही तारीख आलेली आहे. पक्की तारीख आलेली आहे आणि या तारखेपासून तुम्हाला के-वाय-सी करणं गरजेचं आहे. अन्यथा तुम्ही जर यामध्ये राहून गेल्यात तर मग मात्र तुम्हाला कुठलीही पुन्हा मुदतवाढ मिळणार नाही. ही गोष्ट लक्षात घ्या. मी वारंवार सांगतो आणि आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक छोटीशी मोहीम सुद्धा चालवली होती. सरकारनं लाडकी बहिणींसाठी मुदतवाढ द्यायला पाहिजे. कारण की खूप साऱ्या लाडकी बहिणींची जी चुकी आहे, ही शासनाच्या चुकीमुळे झाली. शासनाने जे काही त्यांच्या के-वाय-सी प्रक्रियेमध्ये जे काही प्रश्न विचारले होते, ते घुमून फिरून विचारले होते. त्याचबरोबर त्यांचं जे काही पोर्टल आहे किंवा जी वेबसाईट आहे, ती व्यवस्थित चालत नव्हती. नेहमी त्यामध्ये एरर यायचा. ओ-टी-पी सुद्धा लेट यायचा आणि त्यानंतर ओ-टी-पी टाकल्यानंतरही सुद्धा यामध्ये एक एरर दाखवायचा आणि अशाच कारणांमुळे आणि आणखीन इतर कारणांमुळे त्यांची के-वाय-सी राहून गेली किंवा मग चुकलेली आहे. तर आता शासनाने याकडे लक्ष देऊन पुन्हा एकदा तुम्हाला मुदतवाढ दिलेली आहे के-वाय-सी करण्यासाठी आणि ही जी के-वाय-सी आहे ही फक्त वेगळ्या रूपाने करण्यात येणार आहे. आता वेगळ्या रूपाने कशी? तर अंगणवाडी सेविकाताई यांच्या मार्फत ही जी के-वाय-सी आहे ही करण्यात येणार आहे आणि तुम्हाला ही के-वाय-सी कशी करायची, कुठे करायची आणि त्याचबरोबर अंगणवाडी सेविका या तुम्हाला काय विचारणार, त्याचबरोबर तारीख किती आहे, कधीपासून ही के-वाय-सी सुरू होणार आहे, हे सर्व काही आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार, मी सदानंद मुंडे आणि आपण पाहत आहात TV6 मराठी. तर चला बहिणीनो, सर्व काही आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. तुम्हाला या शासनाचं जे काही पत्र आलेलं आहे, ते पत्र सुद्धा तुम्हाला दाखवून देतो आणि त्यामध्ये काय लिहिलेलं आहे, कोणती तारीख दिलेली आहे, हे सुद्धा तुम्हाला मी दाखवणार आहे. तर ताईंनो, खूप साऱ्या बहिणींची कमेंट्स आलेली आहे की सर के-वाय-सी कुठे करायची, कशी करायची आणि किती तारखेपासून चालू होणार, के-वाय-सी प्रक्रिया कधीपासून चालू होणार, अशा प्रकारचे जे प्रश्न आहे त्याचं उत्तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्याचबरोबर काही बहिणींनी असं म्हटलेलं होतं की पोर्टलवर ही के-वाय-सी पुन्हा सुरू करण्यात यावी, जेणेकरून मोबाईलवरून तुम्हाला लवकरात लवकर आमची के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण होणार. परंतु ताईंनो, यामध्ये पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्याकडून जर चुका झाल्या तर मग मात्र आणखीन तुमची जी के-वाय-सी आहे ना ही राहून जाईल आणि म्हणूनच शासनाने प्रत्यक्ष पडताळणीनुसार के-वाय-सी करण्याचं ठरवलेलं आहे. तर आता अंगणवाडी सेविका तुमच्याकडे येणार आहे आणि तुमची चौकशी करून पडताळणी करून तुमची जी काही के-वाय-सी आहे ती पूर्ण करणार आहे. तर ध्यान देऊन ऐका आणि शासनाचं पत्र तुम्हाला दाखवून देतो. त्यामध्ये काय लिहिलेलं आहे, कशाप्रकारे के-वाय-सी होणार आहे, कोणत्या तारखेपासून के-वाय-सी होणार आहे, हे सुद्धा तुम्हाला मी दाखवून देतो. तर बघा, हेच ते शासनाचं पत्र आहे आणि इथून तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या पात्रता अपात्रता निकषाच्या अनुषंगाने लाभार्थी तपासणी करण्याबाबत. तर इथे बघा, इथं काय लिहिलेलं आहे या पत्रात अपात्रता निकषांच्या अनुषंगाने म्हणजे जे काही निकष या अगोदर तुमचे निकष लावण्यात आलेले होते, त्या निकषानुसार तुमची पडताळणी होणार आहे. दिनांक तुम्ही बघू शकता 2026 हे पत्र आलेलं आहे आणि शासनाचे हे काय पत्र आहे, हे महिला आणि बालविकास विभागाकडून इथे काढण्यात आलेलं आहे. आता यामध्ये काय लिहिलेलं आहे ते आपण इथे सविस्तर बघणार आहोत. बघा, सदर योजनेच्या लाभार्थ्यांकडून ई-के-वाय-सी प्रक्रिया दिनांक 31/12/2025 पर्यंत पूर्ण करण्यात आलेली आहे. सदर प्रक्रिया पार करताना लाभार्थी महिलांकडून पर्याय निवडताना व इतर कारणांमुळे चुकीचा पर्याय निवडला गेल्याने लाभ बंद झाल्याच्या शासनाच्या निदर्शनात आलेले आहे. त्या अनुषंगाने योजनेच्या निकषानुसार सदर लाभार्थी पात्र अपात्र आहेत याची फेर पडताळणी होणे गरजेचे आहे. बघा, इथे काय सांगितलेलं आहे की तुम्ही जी के-वाय-सी करताना ती चूक केलेली होती
31 डिसेंबरपर्यंत तुम्हाला शेवटची तारीख दिली होती. तुम्ही जर काही चूक केली असेल, ती आता शासनाच्या इथे निदर्शनात आलेली आहे आणि त्यानुसार शासन जे काही आता या निकषानुसार तुम्ही पात्रता अपात्रता आहेत याची पुन्हा एकदा पडताळणी करणार आहे. सदर योजनेच्या लाभार्थ्यांकडून ई-के-वाय-सी प्रक्रिया 31/12/2025 पर्यंत पूर्ण करण्यात आलेली आहे. सदर प्रक्रिया पूर्ण करताना लाभार्थी मालकांकडून पर्याय निवडताना व इतर कारणांमुळे चुकीचा पर्याय निवडला गेल्याने लाभ बंद झाल्याच्या बाबी शासनाच्या निदर्शनात आलेल्या आहे. बघा आता इथे त्यांनी महत्त्वाचा पॉईंट सांगितलेला आहे. त्यांनी काय सांगितलं आहे की के-वाय-सी करताना इथे खूप साऱ्या महिलांकडून इथे चुकीचा पर्याय जो आहे ना, हा निवडण्यात आलेला आहे आणि त्यामुळे त्यांचा जो लाभ आहे ना, हा बंद झालेला आहे. आता त्याचा जो लाभ आहे, हे बंद झाल्याचं सरकारच्या निदर्शनात इथे आलेलं आहे. त्या अनुषंगाने योजनेच्या निकष सदर लाभार्थी पात्र अपात्र आहेत याची फेरपडताळणी होणे गरजेचे आहे. सदर योजनेअंतर्गत वय, लिंग व कुटुंबातील सदस्याची नोकरी, सेवानिवृत्त संदर्भातील निकष खालीलप्रमाणे आहे. आता यामध्ये निकष कोणते आहेत ते आपण आधी बघणार आहोत आणि त्यानंतर किती तारखेपासून जी के-वाय-सी आहे ही सुरू होणार आहे ते आपण इथे बघणार आहोत. बघा, सगळ्यात पहिलं म्हणजे तुमचं वय हे 21 ते 65 वयोगटातील असणे इथे आवश्यक आहे. तरच तुम्हाला या योजनेचा जो लाभ आहे ना, तो इथे भेटणार आहे. लाभार्थी केवळ पात्र महिला असावी. लाभार्थ्यांच्या कुटुंबातील सदस्य नियमित कर्मचारी, कंत्राटी कर्मचारी म्हणून सरकारी विभाग, उपक्रम, मंडळ, भारत सरकार किंवा राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने उपरोक्त प्रमाणे योजनेच्या निकषानुसार ई-के-वाय-सी केलेल्या लाभार्थी महिला शासनाकडून पात्र झालेल्या यादीमध्ये लाभार्थ्यांची अंगणवाडी सेविकामार्फत क्षेत्रीय स्तरावर प्रत्यक्षरित्या खासकाम करून व सखोल तपासणी करण्यात येणार आहे. तर आपल्या क्षेत्रातील अंगणवाडी दिनांक 26 जानेवारी 2026 सोमवार नंतर संपर्क साधावा. तर बघा जी ई-के-वाय-सी प्रक्रिया आहे, ई-के-वाय-सी प्रक्रिया ही 26 जानेवारी पासून इथे करण्यात येणार आहे. आजची तारीख आहे 29 म्हणजे आता जवळ-जवळ 4 ते 5 दिवस झाले. ही जी के-वाय-सी आहे ना, ही इथे सुरू झालेली आहे. तरी तुम्हाला काय करायचं की लवकरात लवकर इथे अंगणवाडी सेविकांकडे जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर त्यांना सांगायचं की आमचा जो लाभ आहे नोव्हेंबर आणि डिसेंबर या या 2 हप्त्यांपासून आमचा जो लाभ आहे ना, हा बंद झालेला आहे आणि त्यामुळे आता आम्हाला जी के-वाय-सी आहे ना, ही पुन्हा करायची आहे. असं त्यांना तिथे ठामपणे सांगायचं आणि त्यानंतर तुमची जी पडताळणी आहे ते पडताळणी करेन. तुमच्याकडून जो एक फॉर्म आहे ना, तो फॉर्म भरून घेईन आणि तुम्हाला सोबत काय करायचं की तुमचं आधार कार्ड न्यायचं आहे आणि आधार कार्ड नेताना तुमचा जो मोबाईल नंबर आहे ना, हा त्याला लिंक असणे खूपच गरजेचं आहे. जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल, तर आधी तुम्हाला आधार कार्डला तुमचा मोबाईल नंबर लिंक करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अंगणवाडी सेविकांकडे जायचं आहे आणि तिथे गेल्यानंतर त्यांच्याकडून एक फॉर्म भरून घ्यायचा आहे. तिथे तुमचं नाव टाकायचं आहे, तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे, तुमचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, तुमच्या पतीची माहिती भरायची आहे आणि सर्व माहिती भरून तुमची सही करून त्या अंगणवाडी सेविकांताईंकडे त्यांना द्यायची आहे, त्यांना सुपूर्द करायची आहे आणि त्यानंतर तुमचा जो लाभ आहे ना, जर तुम्ही त्यामध्ये पात्र असाल, मी तुम्हाला जे निकष सांगितले आहे, त्या निकषांमध्ये जर तुम्ही पात्र असाल, तर तुम्हाला कोणतीही अडचण इथे येणार नाही आणि तुमचा जो लाभ आहे ना, तो लाभ इथे पूर्णपणे चालू होणार आहे. तर अशी ही प्रोसेस होती. मी तुम्हाला इथे पत्रसुद्धा दाखवलेलं आहे, तुम्हाला निकषसुद्धा इथे सांगितलेले आहे आणि पुढे काय करायचं आहे, याची संपूर्ण जी माहिती आहे ना, ही माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. तरी असं करायचं आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? ते आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा. चॅनलवर जर नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला इथे सबस्क्राईब करून घ्या. चला, चला भेटूया एका पुढच्या नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत